हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रिणी आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th स्टँडर्डच्या 5th चॅप्टर्स मधला प्रॅक्टिस सेट नंबर 22. तर चला तर मग सुरुवात करूया. तर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला जे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरच्या फॉर्म मध्ये जे फ्रॅक्शन्स असतात त्यांची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायचे आहे. आपल्याला दिलेले 5 क्वेश्चन आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघूया पहिले. फर्स्ट क्वेश्चन बघा, कॅरी आउट द फॉलोइंग ॲडिशन ऑफ रॅशनल नंबर्स. हे जे रॅशनल नंबर्स आहेत त्याचे आपल्याला ॲडिशन्स करायचे आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट बघा काय दिलंय आपल्याला, 5/36 प्लस 6/42. ठीक आहे. बघा 6 आणि 42. 6च्या टेबलमध्ये 42 येतो का? हो. किती नंबरला? 7. ठीक आहे. म्हणजे आपण याला रिड्यूस करू शकतो, कमी करू शकतो. 6 1 जार 6, 6 7 जार 42. म्हणजे 5/36 प्लस 1/7. कळलंय तुम्हाला? हो. मग आता ऍडिशन साठी आपल्याला माहिती आहे डिनोमिनेटर काय पाहिजे? सेम पाहिजे. ठीक आहे. सेम आहे का? नाही. म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 7 मल्टिप्लाय बाय 5 करणार, 5 मल्टिप्लाय बाय 7. आणि आता बघा याला आपण कॉमन एकदा घेऊ शकतो किंवा तुम्ही सेपरेटही लिहू शकता. प्लस 36 मल्टिप्लाय बाय 1, हा 1 आणि हा 36. 7 मल्टिप्लाय बाय 36. ठीक आहे. 5 7 जार 35 आणि 6. आता या 36 ला आपण 7 ने मल्टिप्लाय करायचं. 7 6 जार 42 कॅरी 4. 21 7 3 जार 21 प्लस 4 25 प्लस 36 आणि खाली येणार 7 मल्टिप्लाय बाय 36 इज 252. ठीक आहे. झाला डिनोमिनेटर सेम. आता आपण न्यूमरेटर्सची ऍडिशन करणार. 252 ॲज इट इज लिहिणार कॉमन आणि न्यूमरेटर्सचे ऍडिशन 35 प्लस 71. हे आलंय आपला आन्सर. समजलंय तुम्हाला? हो. तर आता नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट 1 इंटीजर 2/3 प्लस 2 इंटीजर 4/5. ठीक आहे. इथे आता हे जे बाहेर आहे ते कम्प्लीट नंबरला आपण आधी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरच्या फॉर्म मध्ये करणार. मग कसं करायचं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 2 आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. /3 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 4/5. समजलंय तुम्हाला? या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस जो न्यूमरेटरला आकडा आहे तो ऍड करायचा आहे. 3 1 = 3 प्लस 2 किती होता? 5/3 प्लस 2 5 = 10, 10 प्लस 4 14/5. ठीक आहे. मग आता डिनोमिनेटर सेम आहे का? मग काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे दोन्हीही एकमेकांच्या टेबलमध्येही येत नाही. मग काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 मल्टिप्लाय बाय 5, 3 मल्टिप्लाय बाय 5. हे ॲज इट इज लिहायचं आहे आणि शेजारच्या डिनोमिनेटरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. प्लस 14/5 मल्टिप्लाय बाय शेजारच्या डिनोमिनेटर विच इज 3. ठीक आहे. 5 5 = 25 3 5 = 15 ठीक आहे. प्लस 14 3 = 42 3 5 = 15. झालं डिनोमिनेटर सेम. आता आपल्याला न्यूमरेटर्सची ऍडिशन करायची. 25 प्लस 42/15. काय ते ऍडिशन सांगा? 67/15 67/15. हे आलंय आपला आन्सर. क्लिअर आहे तुम्हाला? हो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. थर्ड क्वेश्चन 11/17 प्लस 13/19. ठीक आहे. डिनोमिनेटर सेम आहे का? नाही. मग काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 11 मल्टिप्लाय बाय 19, 17 मल्टिप्लाय बाय 19 प्लस 13 मल्टिप्लाय बाय 17 आणि 19 मल्टिप्लाय बाय 17. ठीक आहे. 11 मल्टिप्लाय बाय 19 किती होणार? 209. 17 मल्टिप्लाय बाय 19 323 ठीक आहे. 323 प्लस 13 17 = 221 आणि 19 17 = 323. ठीक आहे. कळलंय तुम्हाला? हो. आता काय करणार? डिनोमिनेटर सेम झालाय मग तो कॉमन एकच लिहिणार आणि न्यूमरेटरची ऍडिशन 209 प्लस 221.
9 + 1 10 कॅरी 1 1 + 2 3 ठीक आहे 2 + 2 4 430 अपॉन 323 हे आलं आपला आन्सर. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे आपल्याला 2 इंटिजर 3/11 प्लस 1 इंटिजर 3/77 ठीक आहे. मग आता पहिले ह्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये करणार 2 × 11 प्लस 3/11 प्लस 1 × 77 प्लस 3/77 2 11s are 22 22 plus 3 25/11 plus 77 plus 3 80/77 ठीक आहे. आता बघा 11च्या टेबलला 77 येतो आपल्याला माहिती आहे किती नंबरला 7. मग आपण जे हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहेत त्यांना 7 ने मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम करू शकतो. समजले तुम्हाला? मग काय करणार 25 × 7 अपॉन 11 × 7 प्लस 80/77 ठीक आहे. 25 7s are 175 आणि 11 7s are 77 प्लस 80/77 झाले. डिनॉमिनेटर सेम. डिनॉमिनेटर सेम झाल्यावरच आपण न्यूमरेटर्सची ऍडिशन करू शकतो ठीक आहे. 0 + 5 5 8 + 7 कॅरी 1 1 + 1 2 255/77 हे आलंय आपलं आन्सर. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला कॅरी आउट सबस्ट्रॅक्शन करायचे आहेत. रॅशनल नंबर्सचे सबस्ट्रॅक्शन करायचे. मग कसं करणार बघा सेम ऍडिशन सारखं 7/11 मायनस 3/7 डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. डिनॉमिनेटर सेम नाही. मग या वेळेला आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन ठीक आहे. 7 × 7 अपॉन 11 × 7 मायनस 3 × 11 अपॉन 7 × 11 शेजारच्या डिनॉमिनेटरने दोघांना मल्टिप्लाय करायचं. सेम यासाठी आणि यासाठी दे. 7 7s are 49 11 7s are 77 मायनस 3 11s are 33 7 11s are 77 डिनॉमिनेटर सेम झालाय. ज्या वेळेला डिनॉमिनेटर सेम होतं त्यावेळेला आपण न्यूमरेटर्सचं सबस्ट्रॅक्शन करू शकतो. इथे सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन आणि ऍडिशन असेल तर ऍडिशन. डिनॉमिनेटर कॉमन एकचदा घेणार ठीक आहे. 9 - 3 4 - 3 1 16/77 आपलं आन्सर आलेलं आहे. समजलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा सेकंड 13/36 मायनस 2/40 बघा इथे आपण ह्या 2 ने 40 ला डिवाइड करू शकतो. 2 ला 40 डिव्हिजिबल आहे. मग काय करणार 2 1s are 2 2 2s are 4 आणि 0 ॲज इट इज 1/20 ठीक आहे. हे आपण कमी केल्यानंतर आता रिराईट करून घेऊया -1/20 डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. बघा आता इथे 36 आहे आणि इकडे 20 आहे. जर आपण याला 5 ने आणि याला 9 ने केलं एलसीएम काढल्यानंतर जर इथे आपण 5 ने आणि 9 ने केलं तर डिनॉमिनेटर काय होणार सेम होणार. म्हणून त्याप्रमाणे आपण करणार. म्हणजे डिनॉमिनेटरला करतो तेच आपण न्यूमरेटरला देखील करणार. म्हणून 13 × 5 अपॉन 36 × 5 1 × 9 आणि 20 × 9 13 5 किती होता 65 आणि 36 × 5 किती होतील 180 आणि हा 9 आणि इकडे 180 ठीक आहे. झाले डिनॉमिनेटर सेम. डिनॉमिनेटर कॉमन एकच लिहायचं आहे. न्यूमरेटरचं सबस्ट्रॅक्शन करणार 65 - 9 किती होणार आन्सर काय येणार सांगा 56/180 56/180 ठीक आहे. दोघं इवन नंबर आहेत. आपण अजून कमी सुद्धा करू शकतो. मग आपण याला आता रिड्यूस करू. मग 56 आणि 180 ला आपण कशाने डिवाइड करणार सांगा बरं. कशाने डिव्हिजिबल आहेत ते 4 ने. बरोबर 4 ने डिवाइड करणार आपण. 4 1s are 4 एक उरला 16 4 4s are 16 4 4s are 16 2 उरले 20 तयार होतो. 4 5s are 20 ठीक आहे. मग आपला आन्सर आलेला आहे 14/45. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा थर्ड आपल्याला काय दिलेलं आहे 1 इंटिजर 2/3 मायनस 3 इंटिजर 5/6 ठीक आहे. पहिले आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये करूया. 1 × 3 प्लस 2/3 मायनस
3 मल्टिप्लाय बाय 6 प्लस 5 6. ठीक आहे, मग आता काय करणार 1 मल्टिप्लाय बाय 3 3 प्लस 2 5 अपॉन 3 मायनस 18 प्लस 5 23 अपॉन 6. आता बघा 3 च्या टेबल मध्ये 6 येतो, किती नंबरला 2 जा 3 2 जा 6 होता, म्हणजे आपण इकडे 2 ने मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम करू शकतो. म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 2 अँड 3 मल्टिप्लाय बाय 2 23 अपॉन 6 आपण ॲज इट इज घ्यायचं आहे, कारण इथे डिनॉमिनेटर 6 होऊन जाणार. 5 2 जा 10 आणि इथे 6 मायनस 23 अपॉन 6. कळलंय तुम्हाला? मग 10 मायनस 23 अपॉन 6 किती होता? 10 मायनस 23 मायनस 13 अपॉन 6. हे आलंय आपलं आन्सर. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा आता 4th. 4 इंटिजर 1 अपॉन 2 मायनस 3 इंटिजर 1 अपॉन 3. काय करणार? पहिले 4 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 1 अपॉन 2. ठीक आहे, मायनस 3 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 1 अपॉन 3. 4 2 जा 8 प्लस 1 9 अपॉन 2 मायनस 3 3 जा 9 प्लस 1 अपॉन 3. डिनोमिनेटर सेम आहे का? काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन, कारण दोघं प्राईम नंबर एकमेकांच्या टेबलमध्ये येत नाही. ठीक आहे, 9 मल्टिप्लाय बाय 3 2 मल्टिप्लाय बाय 3. शेजारच्या डिनोमिनेटरने दोघांना मल्टिप्लाय करायचे. सेम इकडे करणार 10 अपॉन 3 ॲज इट इज आणि शेजारच्या डिनोमिनेटर 2 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, 9 3 जा 27 2 3 जा 6 10 2 जा 20 3 2 जा 6. ठीक आहे, डिनोमिनेटर सेम झाले. आता आपण न्यूमरेटर्सचं सबस्ट्रॅक्शन करणार. 27 मायनस 20 अपॉन 6. 27 मायनस 20 किती जात? 7 अपॉन 6 आपला आन्सर आलेला आहे. कळलंय तुम्हाला? अगदी सोपं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. 3rd क्वेश्चन मध्ये आपल्याला रॅशनल नंबर्सचे मल्टिप्लिकेशन करायला दिलेले आहे. ठीक आहे, मग काय करणार? फर्स्ट बघा, इझी आहे. जे न्यूमरेटर्स आहेत त्यांचं मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिनोमिनेटर्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 11 मल्टिप्लाय बाय 5. 3 2 जा 6 11 5 जा 55. हे आलंय आपलं आन्सर. सेकंड बघा, 12 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन 15. 12 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 15. 12 4 जार 48 5 15 जार 75 75. ठीक आहे, मग याला आपण अजून रिड्यूस करू शकतो. मग कशाने डिवाइड करणार? 3 ने डिव्हिजिबल आहे दोन्ही नंबर. डिवाइड बाय 3 अँड 75 डिवाइड बाय 3. काय आन्सर? 16 upon 25. 16 अपॉन 25. बरोबर. तर हे आलंय आपला आन्सर. नेक्स्ट बघा 3rd. -8 अपॉन 9 मल्टिप्लाय बाय 3 अपॉन 4. आता इथे जे क्रॉसमध्ये नंबर्स आहेत ते एकमेकांच्या टेबलमध्ये येतात आणि ज्या वेळेला मल्टिप्लिकेशनच्या वेळेस शेजारच्याचा डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर हे जर डिव्हिजिबल असतील तर आपण नंबर्स रिड्यूस करू शकतो बाय डिवायडिंग. ठीक आहे, मग याला आणि याला आपण 3 ने डिवाइड करूया. 3 1 जार 3 3 3 जार 9 4 1 जार 4 अँड 4 2 जार 8. ठीक आहे, मग काय येईल आन्सर? -2 अपॉन 3. समजले तुम्हाला? अशा पद्धतीने आपण रिड्यूस करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा 0 अपॉन 6 मल्टिप्लाय बाय 3 अपॉन 4. बघा आपल्याला माहिती आहे जर 0च्या अपॉनला कुठलाही डिनॉमिनेटर असेल तर ते नॉट डिफाईन येतो. आपण 0 घेतो त्याला. 0 मल्टिप्लाय बाय 3 अपॉन 4. एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0. आन्सर काय येणार आपला? 0. समजलंय तुम्हाला? नेक्स्ट 4th क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजे काय? आपल्याला त्याचा रेसिप्रोकल करायचा आहे. म्हणजे समजा एखादा आकडा तुम्हाला दिलाय 5 अपॉन 2, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होतो 2 अपॉन 5. ठीक आहे, जर तुम्हाला 3 दिलेला आहे, नुसता 3 दिलेला आहे, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होतो 1 अपॉन 3. समजले तुम्हाला? कारण इथे काहीच नाहीये म्हणजे आपण 1 कन्सिडर करू शकतो डिनॉमिनेटरला, म्हणून उलटा करायचा आहे. ठीक आहे, तर मग काय येणार? फर्स्टचं मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स 5 अपॉन 2. ठीक आहे, सेकंडचं काय येणार? -8 upon 3. -8 अपॉन 3. ठीक आहे, बघा मायनस जे साइन आहे
ते आपण कायम न्यूमरेटरला द्यायचं आहे. डिनॉमिनेटरला दिलं तरीही चालणार आणि दोघांच्या बाहेर म्हणजे -8/3 अशा पद्धतीने दिलं तरीही चालणार. ठीक आहे. नेक्स्ट बघा 17 आहे आणि इकडे 39, मग -39/17. नेक्स्ट आपल्याला 7 दिलेला आहे. 7चा काय येणार 1/7. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट आता -7 1/3. आता इथे आपल्याला पहिले न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये करून घ्यायचं. -7 1/3 दिलेला आहे, मग काय करणार -7 × 3 + 1/3 -22/3. कळलंय तुम्हाला? मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स येणार 3/22 किंवा तुम्ही -3/22 असंही लिहू शकता. कळलंय तुम्हाला? अगदी सोपं होतं. ठीक आहे. नेक्स्ट 5th क्वेश्चन बघा. कॅरी आउट द डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स. हे जे रॅशनल नंबर्स दिलेले आहेत त्यांचे आपल्याला डिव्हिजन्स करायचे. मग फर्स्ट काय दिलंय 40/12 डिवाइड बाय 10/4. तर डिव्हिजन जेव्हा दिलेली असते तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज लिहायचं आहे 40/12. डिव्हिजनचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजेच रेसिप्रोकल लिहायचं आहे 4/10. कळलंय तुम्हाला? तर इकडे आता क्रॉसमध्ये नंबर्स असे आहेत की आपण रेड्यूस करू शकतो. 10 1 जार 10, 10 4 जार 40, 4 1 जार 4, 4 3 जार 12. मग वरती 4 × 1 4 and 3 × 1 is 3. कळलंय तुम्हाला? डिव्हिजन कशी करायची आहे. सेकंड बघा -10/11 -10/11 डिवाइड बाय -11/10. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करणार, फर्स्ट ॲज इट इज डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन आणि याचा रेसिप्रोकल 10/11. ठीक आहे. 10 × 10 इज -100 आणि याचं काय येणार 11 × 11 121 मायनस. दोन्ही मायनस असतील तर ते काय होऊन जातात प्लस होऊन जातात म्हणजे आन्सर येणार 100/121. क्लिअर आहे? नेक्स्ट बघा आता -7/8 डिवाइड बाय -3/6. काय करणार आपण, फर्स्ट ॲज इट इज लिहिणार, त्यानंतर डिव्हिजनचा काय होणार मल्टिप्लिकेशन, रेसिप्रोकल करणार -6/3. आता इथे बघा 6 आणि 8 हे 2च्या टेबलमध्ये येतात, मग आपण 2 ने डिवाइड करूया. 2 3 जार 6 and 2 4 जार 8. ठीक आहे. इकडे 3 आहे, इकडे 3 आहे, 3 1 जार 3, 3 1 जार 3. मायनस मायनस प्लस होणार बघा, -7 × -1 इथे -1 आहे ना, आणि 4 × 1 मायनस मायनस प्लस होणार 7/4 आपलं आन्सर आलेलं आहे. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा आता फोर्थ 2/3 डिवाइड बाय -4. 2/3 ॲज इट इज डिव्हिजनचं काय करणार मल्टिप्लिकेशन, -4 जो आहे त्याचा रेसिप्रोकल काय येणार 1/-4. 2 1 जार 2, 2 2 जार 4. ठीक आहे. वरती काय 1 × 1 3 × -2 काय येणार 1/6. मग आपण मायनसचं साईन वरतीही देऊ शकतो. काय आलं आन्सर -1/6. ठीक आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट बघा 2 1/5 डिवाइड बाय 5 3/6. सगळ्यात पहिले काय करणार, न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये 2 × 5 प्लस 1/5 डिवाइड बाय 5 × 6 प्लस 3/6. ठीक आहे. 5 2 जार 10 प्लस 1 11/5 डिवाइड बाय 5 6 जार 30, 30 प्लस 3 33/6. ठीक आहे. मग आता रेसिप्रोकल करणार, फर्स्ट ॲज इट इज लिहिणार, डिवाइडचा मल्टिप्लाय आणि 6/33. आता बघा 11च्या टेबलमध्ये 33 येतो, मग 11 1 जार 11, 11 3 जार 33, 3 1 जार 3 and 3 2 जार 6. जेव्हा वर खाली असतात तेही एकमेकांना डिवाइड असतात आणि क्रॉसमध्ये सुद्धा डिवाइड असतात. आन्सर काय आलं 1 × 2 इज 2 and 5 × 1 इज 5. ठीक आहे. 2/5 आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा -5/13 डिवाइड बाय 7/26. काय करणार, फर्स्ट ॲज इट इज -5/13 डिवाइडचं काय होणार मल्टिप्लाय 26/7.
13 आणि 26 डिव्हिजिबल आहेत. 13 1 जा 13, 13 2 जा 26. -5 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 7. 5 2 जा -10 अपॉन 7 आपला आन्सर आलेलं आहे. कळालंय तुम्हाला? अगदी सोपं आहे. नेक्स्ट बघा 7th 9 अपॉन 11 डिवाइड बाय -8. फर्स्ट ॲज इट इज लिहिणार 9 अपॉन 11. डिवाइडचं काय करणार? मल्टिप्लाय. -8चं रेसिप्रोकल काय येणार? 1 अपॉन. ठीक आहे. डिव्हिजिबल आहेत का क्रॉसमध्ये? नाही. 9 1 जा 9 आणि 88. मायनस साइन आपण वरती देखील देऊ शकतो. कळालंय? हे आलंय आपलं आन्सर. आता नेक्स्ट बघा 5 डिवाइड बाय 2 अपॉन 5. 5च्या खाली काहीच नाहीये तर आपण 1 घेऊ शकतो. डिवाइड बाय 2 अपॉन 5 काय करणार? फर्स्ट ॲज इट इज आणि मल्टिप्लाय रेसिप्रोकल 5 अपॉन 2. 5 5 जा 25 अपॉन 2. समजलंय तुम्हाला? अगदी सोपं आहे. ठीक आहे. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 22. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.